जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता। श्री शुक मुनिने परम भक्तीने नाना परीने गायिले जा हरि चरिता। आरती करो तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता। दत्तरूचे मधुर फळ स्वादर सेवे स्वचरण। आत्मा राम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ। पहा परवनी आली अवनी हरणी भवजन तरणी पतिता। आरती करो तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता। वेदे व्यासाची वाणी सार्थक हरि गुण गावोनी। पुराणे मुकुटमणि परम प्रेमामृत जगजननी। सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष दैवतादी माता। आरती करो तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करो तुझ भगवंता। गमते ज्वाल सोपानी युक्त निर्मल भक्ति जले भरित। विहरे हरे हंस चेत लोक सुखमळे संत द्विज गुणे। सेवनी रमले बाण हरपले रस पिता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा वेद वेद कोणासाचा। कीर्तन ताराचा मेवा कविवर संताचा। जनो बोधाचा स्वयं प्रवेदा द्वादश कळेचा रवी अंतरिचा तमालता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नवे हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण। अनन्य होता या शरण खचित टळे चरण मरण। त्रिताप धाती चिरये शांती नातहि वदती कृष्णपदी देवो माता। आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता। आरती करू तुझ भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं
कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपति रखिलं मधुरं वचनं मधुरं चरितं मधुरं वसनं मधुरं भ्रमितं मधुरं वमितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं मधुरं वर्णं मधुरं मानिरमधुरो पादो मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं पीतं मधुरं भूतं मधुरं सुतं मधुरं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतिरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं फणरं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गुञ्जा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा वीची मधुरा सलितं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरं युक्तं मधुरं मुक्तं मधुरं दुष्टं मधुरं श्रेष्ठं मधुरं मधुराधिपते रखिलं मधुरं गोपा मधुरा गावो मधुरा यष्टिरमधुरा सृष्टिरमधुरा गलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपते रखिलं आज भागवताचा दुसरा दिवस. हा अखंड हरिनाम सप्ताह 19वे वर्ष. काल पहिला दिवस झाला, आज दुसरा दिवस. तर आज तुम्ही सर्वजण भागवत कथा ऐकण्याकरिता जमलेला आहात. आज दुसरा दिवस. काल आपण पाहिलं गोकर्णाचं चरित्र. आज काय पाहायचंय? गोकर्णाने काय केलं तर आपल्या माता पितांचा उद्धार केला आणि आपल्या भावाचा देखील काय केला त्यांनी उद्धार केला. आपण देखील आपल्या आई वडिलांचं, भावांचं, बहिणींचं उद्धार केला पाहिजे. गोकर्णाने काय केलं तर तो जेव्हा शिकायला गेला होता तेव्हा त्यांनी नाव तर कमवलं, परंतु त्यांनी काय केलं तर आपल्या आई वडिलांचा उद्धार केला. आणखी काय केलं तर भावाचा देखील काय केलं उद्धार केला. आपण देखील आपल्या आई वडिलांचं, भावाचं उद्धार केलं पाहिजे. अगदी त्याचप्रमाणे आपणही आपल्या आई वडिलांचं उद्धार केलं पाहिजे, आपल्या भावांचं उद्धार केला पाहिजे, बहिणींचा उद्धार केला पाहिजे. बहिणीला चांगल्या ठिकाणी सासरी पाठवलं पाहिजे. ते काय झालं, पाठवल्यानंतर तिचा आपण काय केलं उद्धार केलं. गोकर्णाने जेव्हा शिकायला गेला होता त्याला देखील त्रास झाला. इकडे भावाला हाय हाय करून मारलं. त्याच्या भावाला हाय हाय करून मारलं
परंतु त्यांनी काय केला, आपल्या भावाचा देखील काय केला, उद्धार केला आणि आपल्या आई वडिलांचा देखील काय केला, उद्धार केला. उद्धार केला. आपणही आपल्या आई वडिलांचा उद्धार करा. आपण आता आज दुसरा दिवस सुरू झाला. काल पहिला दिवस संपून गेला. आज दुसरा दिवस झाला, चालू झाला बर का. केव्हा चालू झाला, तेव्हाच. आज दुसरा दिवस. सर्वांच्या कृपेने, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला ही भागवताची सेवा लाभली. आज मी माझ्या गावात प्रथम भागवत कथा, माझी पहिली भागवत कथा माझ्या गावात करते. माझे खूप मोठे भाग्य. आज तुम्ही सर्वजण भागवत कथा ऐकण्याकरिता आला, ते देखील माझे भाग्यच आहे. व्यास मुनी महर्षी जेव्हा नाराज होऊन बसले, का बसले असतील आज आपल्याला पाहायचंय. का बसले असतील बरं व्यास मुनी. व्यास मुनी महर्षी व्यास मुनी संतोष ते काय नाराज होऊन बसले होते. नाराज होऊन बसले असताना नारद मुनींनी देखील पाहिलं की व्यास मुनी काय नाराज होऊन बसले. मग का बसले असतील, तर त्यांनी खूप चरित्र, खूप ग्रंथ लिहिले. त्यांनी काय केलं, खूप ग्रंथ लिहिले. ते ग्रंथ कोणतेही असो, आता महापुराण असो, काही असो, ते ग्रंथ खूप लिहिलेत व्यास मुनींनी. परंतु त्यांनी देवाचं वर्णन एकाही ठिकाणी लिहिलेलं नव्हतं. मग ते नाराज होऊन बसले असताना नारद मुनी निघाले. नारद मुनी गेल्यानंतर त्यांना विचारायला लागले की तुम्ही नाराज होऊन का बसलात. नाराज म्हणजे समजलं ना, नाराज म्हणजेच उदास. उदास होऊन बसलात. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मला देवाची प्राप्ती करायची. आता देवाची प्राप्ती करायची म्हटल्यावर देवाचं वर्णन केलं पाहिजे. देवाचं वर्णन केलं पाहिजे. मी खूप प्रयत्न केले परंतु मला प्राप्ती झाली नाही. तेव्हा नारद मुनींनी त्यांचं वर्णन करायला लागले. देवाचं वर्णन देखील करतात. म्हणतात देवाचं जर तुम्ही एकाही ग्रंथात वर्णन करा आणि काय करा, आई वडिलांची सेवा करा. तुम्ही काय करा, देवाचं वर्णन करा, आणखी आई वडिलांची काय करा, सेवा करा. आई वडिलांच्या सेवेने काय पुण्य होईल बरं, तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद लागतो. कुणाच्या सेवेने, आई वडिलांच्या सेवेने. गुरुच्या देखील सेवेने 33 कोटी देवाचा काय लागतो, आशीर्वाद लागतो. कसा पहा, तुम्ही काय करा, गुरुची सेवा करा. जर तुम्हाला गुरुचा श्राप असेल, गुरुचा तुम्हाला जर श्राप असेल आणि 33 कोटी देवांचा जरी आशीर्वाद असला तर तो श्राप लागल्याशिवाय राहत नाही. तो गुरुचा श्राप आहे. आणखी तसंच जसं 33 कोटी देवांचा आशीर्वाद होता, आता याला आपण बदलू. गुरुचा जर आशीर्वाद असेल आणि 33 कोटी देवांचा जर श्राप असेल तर तो श्राप लागत नाही. आपल्याला काय लागतो, आशीर्वाद लागतो. गुरूंची सेवा केली पाहिजे आणि आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. नारद मुनींनी सांगितलं तुम्ही देवाचं वर्णन करा, भागवत गीता ऐका, श्रीमद भागवत कथा ऐका तुम्ही एकदा. काय कथामृत, भागवत म्हणजे काय, भक्ती ज्ञान वैराग्य त्याग. भागवत म्हणजे भागवत कथा ही काय ऐकावी, याला अमृत का म्हणलं गेले सांगू. एकदा
रामांनी, कोण? भगवान श्रीराम प्रभूंनी हनुमानजींना विचारलं की आपल्याला काय करायचंय? साकेत धामाला जायचंय. जेव्हा भगवान रामप्रभू साकेत धामाला निघाले तेव्हा सर्वांना विचारले की तुम्हाला यायचे का? हनुमानजींना विचारले, सर्वांना विचारले. सर्वजण काही तयार झाले. आम्हाला प्रभूंच्या आश्रमात राहायला मिळेल, दररोज प्रभूंचं काय मिळेल? आम्हाला दर्शन मिळेल. मग आम्ही काय येणार नाही? आम्ही नक्कीच येणार. परंतु हनुमानजी नाराज होऊन एका कडेला बसले होते. नाराज पण झाले नव्हते, कडेला बसले होते. हनुमानजींनी सांगितलं, तेथे कथामृत ऐकायला मिळेल का? त्यांनी काय विचारलं? साकेत धामामध्ये कथामृत ऐकायला मिळेल का? तेव्हा प्रभूंनी सांगितलं, तिथे दररोज माझे दर्शन मिळेल, परंतु माझी कथा ऐकायला मिळणार नाही. माझी कथा ऐकायला मिळणार नाही, तिथे दररोज माझं दर्शन मिळेल. तेव्हा हनुमानजींनी सांगितलं, मी येणार नाही. त्यांनी काय सांगितलं? मी येणार नाही. सर्वजण निघाले साकेत धामाला, परंतु मी येणार नाही. स्वर्गात जावा तुम्ही, मृत्यू लोकात स्वर्गात जावा, कुठेही जावा तुम्ही, स्वर्गात जा किंवा कुठेही जा, साकेत धामाला जा, मणिपूरला जा, कुठेही जा, परंतु मृत्यू लोकामध्येच कथामृत ऐकायला मिळतं, दुसरीकडे कुठेच मिळत नाही. हनुमानजींनी सांगितलं, मी येणार नाही साकेत धामाला. तिथे जर कथामृतच नसेल तर मी तिथे येणार नाही. मला देवाचं दर्शन घेण्याकरिता काहीच अवघड नाही. मला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल काही अवघड नाही, कारण माझ्या छातीमध्ये, माझ्या मनामध्ये मी रामप्रभूंना बसवलोय. मला जायची गरज नाही. मी दररोज सकाळी म्हणू, पूर्ण दिवसभर म्हणू, मी दर्शन घेऊ शकतो, परंतु मी कथामृत ऐकू शकणार नाही. मी दर्शन काय कसंही प्राप्त करेन. दर्शन जर मला प्राप्त करायचं असेल, रामप्रभूंना प्राप्त करायचं असेल, मी कसंही प्राप्त करेन, परंतु मी कथामृत प्राप्त करू शकत नाही. मग मी येणार नाही. मी काय साकेत धामाला येणार नाही. कथामृत इतकं श्रेष्ठ आहे, हा कथामृत ऐकलं पाहिजे. देवांमध्ये भांडणे लागले होते. कशासाठी? स्वर्गातून देव खाली आले, मृत्यू लोकात येऊन काय केलं? भांडण करू लागले की काय करा तुम्ही? अमृत माहित असेल, हा अमृत घ्या आणि आम्हाला काय द्या? कथामृत द्या. भांडणे लागले होते का? कारण कथामृतासाठी. हा कथामृत कोठेही ऐकायला मिळत नाही. कथामृत जर ऐकायचं असेल तर मृत्यू लोकातच यावं लागतं. काय? हा कथामृत जर ऐकायचं असेल तर मृत्यू लोकातच यावं लागतं. हा कथामृत कोठेही मिळत नाही. तर हा कथामृत कुठे मिळतो? फक्त आणि फक्त मृत्यू लोकात. हनुमानजी साकेत धामाला गेले नाही, देव स्वर्गातून अमृत घेऊन आले होते. या कथामृताच्या बाबतीत, या अमृताच्या बाबतीत आम्हाला काय द्या? कथामृत द्या. हा आज असं आपण या सप्त्यामध्ये कथामृत ऐकत आहात. खूप मोठे भाग्य. नारदांनी सांगितलं, तुम्ही देवांचे वर्णन करा, आई वडिलांची सेवा करा. काय? आई वडिलांची सेवा करा आणि देवाचं वर्णन करा, देवाची भक्ती करा. एकदा तरी कथामृत ऐका, तुम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही.
देवाची प्राप्ती करणं इतकं सोपं आहे का? सोपं आहे, परंतु मनाभावापासून केलं पाहिजे. देवाची प्राप्ती करायची असेल तर 2 मिनिटांमध्ये करू शकत नाही, तर 5 मिनिटही लागतात. आपण 1 सेकंदात देखील देवाची प्राप्ती करून घेऊ शकतो, परंतु ती मनाभावापासून केली पाहिजे. भगवान परमात्म्याच्या या मुखारविंदातून प्रगट झालेले जर आज आपण ऐकत आहोत, ते म्हणजे आज श्रीमद भागवत. भगवान परमात्म्यांनी सांगितलं ते आपण आज सांगणार आहोत. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपल्याला काय केलं पाहिजे? भक्ती केली पाहिजे, ज्ञान घेतलं पाहिजे, वैराग्य प्राप्त केलं पाहिजे, आणखी त्याग केला पाहिजे. हा शरीर आपला नसतो, हा भाड्याने दिलेला हा शरीर असतो आपण, परंतु या शरीराचा वापर कसा करतो? वेगळा करतो. या शरीराचा वापर कसा केला पाहिजे? तर सप्ताह थांबला असेल तर भागवत ऐकण्याकरता आलं पाहिजे, कीर्तन ऐकण्याकरता आलं पाहिजे, गाथा भजन असतो गाथा भजन ऐकण्याकरता आलं पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायणला बसलं पाहिजे. ज्ञानेश्वरी पारायणला खूप 4-5 जणच बसलेत असं मला वाटतंय. बसलं पाहिजे, ज्ञानेश्वरी पारायण केलं पाहिजे. पारायण केल्यानंतर काय होतं? आपल्याला पाप मिळतं का? तर नाही. तितकंच पुण्य आहे ना. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायणाला बसा, भागवताला या, तितकंच तुमचं काय पुण्यच आहे. आपण आता जे करतो, आता काय करतो आपण? जे पाप करतो ते पुढच्या जन्मी फेडावेच लागतात. मग आता जर आपण पुण्य केलो तर फेडायची गरज आहे का? नाही. भागवत आहे का? हा कथामृत कुणालाही मिळत नाही. हा चला भागवत ऐकण्याकरता असं नाही, तो भगवान परमात्मा बोलवतो. भगवान परमात्मा बोलवतो कशासाठी? निंदा करण्यासाठी का? तर नाही. तर कशासाठी बोलवतात? भागवत ऐकण्याकरिता बोलवतात, कथामृत घेण्याकरिता, पुण्याकरिता बोलवतात. तर असं तसं बोलवत नाही. तर तुम्ही आलं पाहिजे ऐकायला. तुम्ही काय करा? आई वडिलांची सेवा करा, देवांचं काय करा? तुम्ही वर्णन करा. वर्णन केल्यानंतर काय होईल? तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर कसंही करू शकतो. द्रौपदी मातेने काय केलं? भगवान परमात्म्याची सेवा केली, भक्ती केली. द्रौपदी माता कोण होत्या? द्रौपदी माता 5 पांडवांच्या कोण होत्या? धर्मपत्नी होत्या. मग द्रौपदी माता, तुम्हाला तर सर्वांनाच माहित असेल, 5 पांडवांना 5 पुत्र होते. 5 पांडवांना 5 पुत्र होते. ते कसे? अर्जुनासारखा अर्जुन, धर्मराजासारखा धर्मराज. 5 पांडव होते: अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज आणि भीम. भीमासारखा भीमाचा मुलगा होता, सहदेवासारखा सहदेवाचा मुलगा, नकुलासारखा नकुलाचा मुलगा, अशी 5 मुलं होती. युद्ध लागलं होतं. युद्ध लागलं असताना खूप पांडवांनी काय केलं? सर्व दाव्यावर लावलं, संपत्ती लावली, सर्व काही लावलं. पुन्हा पत्नींना देखील लावलं, आपल्या स्वतःच्या पत्नीला लावलं आणि म्हणायला लागले, आम्ही हारलो तर घेऊन जा. त्यांचे 5 मुलं होते. जेव्हा द्रौपदी मातेचं वस्त्रहरण झालं, का झालं असेल? ते पांडव, जेव्हा पांडवांनी द्रौपदी मातेला डाव्यावर लावलं, हा घ्या, आम्ही हारलो तर घ्या म्हटल्यानंतर अश्वत्थाम्याला
आनंद झाला. त्यांनी ते जिंकले, खूप युद्ध जिंकले आणि हा शेवटचा देखील युद्ध काय केलं त्यांनी जिंकलं. त्यांनी त्यांच्या सेवकाला पाठवलं, जा द्रौपदी मातेला धरून आणा. काही म्हणाले, जा तुम्ही काय करा, द्रौपदी मातेला धरून आणा. सेवकाला आता ऐकावं लागेल. त्यांनी काय केलं, जेव्हा द्रौपदी माता बसल्या होत्या, केस बांधत होत्या, त्यांच्या केसाला धरून काय वडून आणायला लागले. द्रौपदी मातेच्या केसाला धरलं आणि भर सभेमध्ये ओढून आणलं. भर सभेमध्ये सर्वजण आपण जसं बसलात ना, अगदी तसंच बसले होते आणि भर सभेमध्ये ओढून आणलं आणि वस्त्रहरण करण्यास सुरुवात केली. द्रौपदी माता म्हणतात, धर्मराजांना ओरडल्या, अर्जुनाला ओरडल्या, पाची पांडवांना ओरडल्या, परंतु त्यांनी द्रौपदी मातेला दावेवर लावलं होतं. आता मागे शब्द घेता येत नाही. ते काहीही बोलू शकले नाही. ते पाचही पांडव मान खाली केली. पाचही पांडवांनी मान खाली घातली. आता द्रौपदी माते काय करावं, खूप ऋषी झाले. तिथे खूप ऋषी जण आले होते, परंतु कोणीही वाचवू शकलं नाही. शेवटी द्रौपदी मातेने भगवान परमात्म्याचा धावा केला. कोटी गुलतलासी द्वारकी चराया, कोटी गुलतलासी द्वारकी चराया, कोटी गुलतलासी द्वारकी चराया, कोटी गुलतलासी द्वारकी चराया, कोटि गुंतलासी द्वारके चराया, कोटि गुंतलासी द्वारके चराया, कोटि गुंतलासी द्वारके चराया, कोटि गुंतलासी द्वारके चराया. वेळ कस कया नवीना, वेळ कस कया नवीना, वेळ कस कया लावीना, वेळ कस कया नवीना, वेळ कस कया नवीना, वेळ कस कया नवीना, दीनानाथ बीज सावळिया पुणे, दीनानाथ बीज सावळिया पुणे, दीनानाथ बीज सावळिया पुणे, दीनानाथ बीज सावळिया पुणे, दीननाथ प्रीत सावळिया फुले, दीननाथ प्रीत सावळिया फुले, दीननाथ प्रीत सावळिया फुले, दीननाथ प्रीत कोठे गुंतलासी द्वारकी चराया, वेळ कस कया लावी. कुठे गुंतलास देवा तू, द्रौपदी मातेने देवाचा धावा केला. देवाला म्हणायला लागल्या, कुठे गुंतलास,
आता कोणीही सर्वांनी मान खाली घातली. शेवटी देवाचा धावा केल्यानंतर देवांनी काय केलं, देवानी एका ऋषींचा, एका साधूंचा वेश केला आणि घेतला आणि निघाले. साधूंचा वेश घेऊन निघाले आणि द्रौपदी मातेंना आशीर्वाद दिला. कितीही वस्त्रहरण करू द्या, ढीग लागली साड्यांची, परंतु वस्त्रहरण झालं नाही. का? कारण देवांचा आशीर्वाद होता. भगवान परमात्म्याचा आशीर्वाद असताना आपल्याला कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठ्या संकटात पडू द्या, आपण आपल्याला देव वाचवतो. देवाचा धावा केला पाहिजे. देव येतो, देव उशीर लावत नाही, परंतु देवाचा धावा, एकाच देवाचा धावा करा. ज्या देवाची भक्ती करताना तुम्ही त्या देवाचा धावा करा. वाचवतो, वाचवल्याशिवाय राहणार नाही. भगवान परमात्म्यांनी वस्त्रहरण होऊन दिलं नाही, तेव्हा द्रौपदी मातेचं वस्त्रहरण झालं नाही का? भगवान परमात्म्याचा काय होता? आशीर्वाद होता. जे पाची पांडवाची 5 मुलं होते, युद्ध ठरल्यानंतर त्यांनी रात्रीच्या वेळेस काय केलं, 5 पांडवांना काय केलं पाहिजे, आपण मारलं पाहिजे. ठेवलं पाहिजे नाही, त्यांना मारलं पाहिजे. म्हणून त्यांनी 5 पांडवांना मारण्याकरिता आले, परंतु त्या जागी कोण होते? 5 पांडवांचे 5 पुत्र होते. त्या 5ही पुत्रांना ठार मारलं. द्रौपदी मातेच्या समोर मारलं. किती त्रास झाला असेल त्या आईला. आपल्या 5ही मुलांचा समोर मृत्यू होत असताना पाहणं किती त्रास झाला असेल. सकाळी पांडवांना समजल्यानंतर त्यांनी अश्वत्थाम्याला धरून आणायला लावलं. अश्वत्थाम्याला धरून आणले. धरून आणून त्या अश्वत्थाम्यांना काय केलं, द्रौपदी मातेच्या समोर आणले व म्हणायला लागले, सांगा कोणती सजा द्यायची, सांगा, मारू का लगे? 5ही पांडवांनी विचारलं. तेव्हा द्रौपदी मातेंनी सांगितलं की नका मारायला, मारू नका त्याला. का? कारण त्याची आई एकटीच आहे, पती नाही. हा मुलाच्या जीवावरती जगते आणि या जर मुलाला मारलं, मला जे त्रास झालाय ते मला माहित आहे. आईला एका मुलाचं गेलेलं त्रास काय असतो ते मला माहित आहे. हीच वेळ त्या आईवर येऊ नये. मारू नका त्याला, सोडून द्या. एक मुलगा गेल्यानंतर दुःख जे होतं त्या आईलाच माहित असतं. शेजारणीला समजणार नाही एका आईचं दुःख की मुलगा गेल्यानंतर मुलगा गेलेला दुःख काय असतो. विचारा जाऊन, ज्यांची ज्यांची मुलं नाहीत ना, ज्यांची ज्यांची मुलं वारलेत ना, त्या आईला जाऊन विचारा मुलगा गेलेला दुःख काय असतो. एका मुलाचं राहणं आणि जाणं काय असतं. एकदा की या जगातून तो मुलगा निघून गेला की त्या आई वडिलांचं काहीच राहत नाही.
जगूनही फायदा नाही असं त्या आईला वाटतं. द्रौपदी मातेंनी सांगितलं, मला माहित आहे मुलगा गेलेला दुःख काय असतो, हीच वेळ त्या आईवर येऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं, सोडा त्याला. त्याच्या आईला पती नाही, हा एक मुलगाच आहे तिचं सर्वस्व. काय करा याला तुम्ही सोडा. तेव्हा पाचही पांडवांनी त्यांना काय केलं, सोडलं. ज्या ज्या आई असतील येथे असो या घरी असो, त्यांचा मुलगा गेलेला असेल त्यांना खूप दुःख होतं. एका मुलाचं दुःख ती आईच समजते, आईच दुःख मुलगा समजतो. द्रौपदी मातेने त्यांना सोडायला लावलं, पांडवांनी त्यांना सोडलं. अश्वत्थाम्याला काय केलं, त्यांनी माफ केलं, त्यांना सोडून दिलं. त्यांनी 5 मुलांना मारलं. किती? 5 मुलांना मारलं. तरीही त्यांनी काय केलं, सोडा. मला दुःख जे झालंय ते त्या आईला होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे, दुसरी काहीच नाही. सोडून दिलं. पांडवांनी त्यांना सोडलं. मग पुन्हा ते ते घरी राहू लागले. पुढे चालून परीक्षिती राजाचा जन्म झाला. कुणाचा? परीक्षिती राजाचा जन्म झाला. परीक्षिती राजाचा जन्म झाल्यानंतर परीक्षिती राजा सर्वांना माहिती असते. परीक्षिती राजाचा जन्म झाला. ते मोठे होत असताना काही दिवसांनी पुढे चालून त्यांना काय मिळालं, राज्य मिळालं. त्यांना राज्यपद दिलं, त्यांना राजा बनविले. परीक्षिती राजा काय झाले, राजा झाले. म्हणून तर परीक्षिती राजा असं नाव. ते राजा झाले. त्यांच्या डोक्यावर ते मुकुट ठेवले. त्यांनी काय केलं, जो मुकुट असतो ना राजाचा, तो राजाचा मुकुट डोक्यावर ठेवला आणि निघाले वनामध्ये. वनामध्ये निघाले असताना, त्या वनामध्ये गेला असताना तिकडे जात होते, त्यांना काय लागली, तहान लागली. कोण्याही गोष्टीचा गर्व होऊ नये बर का. त्यांना तहान लागली. तहान लागल्यानंतर ते निघाले. पुढे गेल्यानंतर एक आश्रम होतं, त्या आश्रमामध्ये गेले. त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ऋषी काय करत होते, तपश्चर्या करत बसले होते. कोण? परीक्षिती राजाचे पिता. तपश्चर्या करत असताना तिथे गेले. पाणी द्या, पाणी द्या म्हणायला लागले. त्यांनी तपश्चर्या करत असताना ते देहभान विसरून देवाचं नामस्मरण करीत बसले होते. देवाचं नामस्मरण करत बसले असताना, देहभान विसरून गेले असताना ते पाणी द्या, पाणी द्या खूप ओरडले. तरीही त्यांनी काहीच बोलले नाही. का? देवाचं नाम घेत होते, चिंतन करत होते. म्हणून त्यांनी काय केलं, ऐकलं नाही. मग परीक्षिती राजाला गर्व चढला, राजा झालेला. राजापद मिळाला होता, गर्व चढला. गर्वाने अहंकाराने उठून गेलेला तो राजा अहंकारामध्ये, गर्वामध्ये त्यांनी काय केलं, तिथे एक समोर मेलेला साप पडला होता. त्या सर्पाला मुंग्या लागल्या होत्या. तो सर्प उचलला आणि त्या ऋषींच्या गळ्यात टाकून निघून गेले. तो साप ऋषींच्या गळ्यात टाकून निघून गेल्यानंतर काय चढलं, त्यांना गर्व चढला. म्हणून त्यांनी काय केलं, साप टाकला. गर्व कोणत्याही गोष्टीचा चढू नये. मी डॉक्टर होतोय, मी सर्वांचा जीव वाचवणार म्हणून गर्व चढवलं पाहिजे नाही. मी इंजिनियर होतोय म्हणून गर्व चढवलं पाहिजे नाही.
कोणताही गर्व असो, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मी कुणालाच हे पैसे देणार नाही, फक्त दिखावा करणार. हा पैशाचा दिखावा करणार म्हणल्यास चालेल का? पैशाचा दिखावा करायला जमणार नाही. असं गर्व चढल्यानंतर आपण कितीही जरी मोठ्या पदावर झाडावर पोहोचलो ना, तो अहंकाराने आपण एक ना एक दिवस खाली पडल्याशिवाय राहणार नाही. का? गर्व, अहंकार, काम, क्रोध, लोभ हा चढला पाहिजे नाही. हा गर्व तर कुणाला चढला? प्रत्येकाला हा गर्व चढतो. कोणताही असा मनुष्य नाही की त्याला अहंकार नाही, काम, क्रोध, लोभ नाही, काहीच नाही. असा कोणता मनुष्य नाही आणि कोणती देखील स्त्री नाही की तिला गर्व चढला नाही. स्त्रीला कसा गर्व चढतो? माझ्या नवऱ्याने मला काय केलं? 1 तोळ्याचं मंगळसूत्र केलं. स्त्रीला काय गर्व चढतो? माझ्या नवऱ्याने मला झुमके आणले सोन्याची, माझ्या नवऱ्याने मला अंगठी आणली सोन्याची, माझ्या नवऱ्याने मला काहीही असो, कानातले असो, काही असो, नाकात असो, माझ्या नवऱ्याने मला हे आणलं, त्याचं गर्व चढतं आणि ती शेजारणीकडे जाते आणि शेजारणीला चिडवू लागते. कशाही निमित्त नाही. काय करता? काय नाही, बसले. काही नाही हो का, काल माझ्या नवऱ्यांनी काय आणलं? सोनं आणलं. चालेल का असं गर्व केलंस? एकदा एक आजीबाईने काय केलं? खूप सोनं तिच्या नवऱ्याने आणलं होतं. ते सोनं घातलं, गळ्यात घातले, कानात घातली, हातात 8 बोटात 8 अंगठ्या घातली, निघाली. श्रीमंतीचा गर्व बघा. निघाली, बाजारामध्ये गेली आणि प्रत्येक जिथे बसलेले असतात विकत, त्यांच्याकडे जाऊ जाऊ म्हणायला लागली, ही भाजी कितीला हो? हे बटाटे कितीला? हे मिरच्या कितीला? इथून निघायची, दुसरीकडे जायची, दुसरीकडे जाऊन म्हणायची, हे भाजी कितीला हो? हे बटाटे कितीला आहेत? ही मेथीची भाजी कितीला? ही पात कितीला हो? असं म्हणायला लागली. कशाचा गर्व? श्रीमंतीचा गर्व. प्रत्येक जण ज्याचा त्याच्या जे काही असेल, आता ज्याचा त्याचा व्यवहार वेगळा असतो. त्या व्यवहाराचा गर्व चढल्यानंतर एक ना एक दिवस तो मनुष्य खाली पडणार. हे 100% माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही. 100 नाही तर नाही, पण 99% तरी काय करा, लिहून घ्या. हा गर्व चढतो. मग अगदी तसंच परीक्षिती राजाला गर्व चढला. गर्व चढल्यानंतर त्याने ते सरप टाकून निघून गेल्यानंतर परीक्षिती राजा निघून गेला. निघून गेल्यानंतर त्या ऋषींचा मुलगा आला. म्हणायला लागला, मुलगा आला. शुकदेव होते, ते शुकदेव होते. ते ऋषी कोण होते? त्यांच्या गळ्यात श्रंग ऋषी. त्यांच्या गळ्यात ते काय केलं? साप टाकले, निघून गेले परीक्षिती राजा. का? ताण लागली होती, गर्व चढला होता म्हणून निघून गेले. मुलगा आला आणि पाहतो आपल्या बाबाच्या गळ्यामध्ये, आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला सरप, मेलेला साप आहे. कोणत्या मुलाला राग येणार नाही? प्रत्येक मुलाला राग येतो. माझ्या बाबाच्या गळ्यामध्ये त्यांनी काय केलं? साप टाकला. त्यांनी श्राप दिला. 7 दिवसामध्ये याचा काय होईल? मृत्यू होईल. परीक्षिती राजाचं काय? 7 दिवसामध्ये मृत्यू होईल असा श्राप दिला.
ऋषींनी भरपूर प्रयत्न केले मुलाला समजवण्याचे, परंतु मुलगा समजला नाही. त्यांनी श्राप देऊन टाकला. श्राप दिला. परीक्षित राजाला समजलं आपला मृत्यू 7 दिवसामध्ये होणार आहे. फक्त 7 दिवस आहेत आपल्या मृत्यूला. कोण घाबरणार नाही? जर त्याला समजलो माझी मृत्यू आता 5 दिवसात आहे, कोण घाबरणार नाही हो? प्रत्येक जण घाबरतो. आता 7 दिवसात मृत्यू म्हटल्यानंतर परीक्षित राजांनी खूप प्रयत्न केले कशापासून? मृत्यूपासून वाचण्याचे. पहा, जर आपला मृत्यू जर जवळ आला असेल, मी तुम्हाला एक सांगते, मृत्यू जवळ आला हा समजण्यासाठी काय केलं पाहिजे सांगू? कानामध्ये 2 बोट घाला. घाला, लगे घाला. कानामध्ये बोट घालून बघा, गुई असा आवाज येतो. असं वर पहा डोळ्यांनी. आपली भुया दिसतेत का बघा. भुया जर दिसत नसले तर मृत्यू होतो. मृत्यू आपला जवळ आहे. हा, जर कानामध्ये जर गुई वाजलं नाही तर आपला मृत्यू जवळ आहे. हे तुम्ही ट्राय करून बघा. आता लाज वाटत असेल तर घरी जाऊन करा, परंतु ट्राय करून बघा मृत्यू आला का कोणाचा. परीक्षित राजांना समजल्यानंतर खूपच प्रयत्न केले. प्रयत्न केल्यानंतर त्यांना सांगितले की काय करा तुम्ही, 7 दिवसाची भागवत कथा ऐका. 7 दिवस आहेत ना, 7 दिवसात पूर्ण होऊन जाईल. श्रीमद भागवत कथा ऐका. 7 दिवसाचा भागवत अमृत ऐकला. ऐकल्यानंतर काय झालं? मृत्यू झाली नाही. तर हा काय आहे? भागवताचं महत्व आहे. आपण सर्वांनी आलं पाहिजे ऐकायला. ऐकायला पाहिजे की नाही? तर आपण भजन करू. राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल हे राधे 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 गोविंद गोविंद राधे ओ राधे राधे गोविंद गोविंद राधे हे राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की भगवान परीक्षिती राजा भगवान परमात्मा जो आहे भगवान परमात्मा परीक्षिती राजाचा काय झाला श्रापातून मुक्त झाले. आता आपण स्तुती कोणाची करायची भगवान परमात्म्याची स्तुती करायची. कसे आहेत भगवान परमात्मा काय करतात कोठे राहतात भगवान परमात्म्याच्या मुखारविंदातून प्रगट झालेला आज आपण ऐकत आहोत काय भागवत कथा श्रीमद भागवत अमृत आपण ऐकत आहोत. आपण श्रवण केलं पाहिजे. एखादा भजन घेतला की भजनाचा काय केला पाहिजे आपण आनंद घेतला पाहिजे. आनंद घेतला पाहिजे नाही का घेतला पाहिजे घेतला पाहिजे. आनंद घेतला पाहिजे. सर्वांनी मागे देखील म्हटलं पाहिजे. आता आपण कोणता घेतला राधे राधे सोप्पा मंत्र घेतला. सोप्पा भजन घेतला का कारण तुम्हाला देखील यावं म्हणून सर्वांनी भजन घ्यायचं सर्वांनी भजन करायचं. आता नाही आता पुढे भजन करायचंय. आता आपल्याला कथा ऐकायची. परीक्षिती राजा मुक्त झाला कशामुळे भागवत कथा ऐकल्यामुळे त्याने काय झाला तो मुक्त झाला. मुक्त झाला. परीक्षिती राजाने खूप प्रश्न केलेत पुढे ते पुढे पाहू आपण. भगवान परमात्मा च्या प्राप्तीसाठी काय काय करावं लागेल. भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर काय काय करावे लागेल तर काहीच नाही फक्त भजन कीर्तन भक्ती एवढं केल्यानंतर काय होतं भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. कोण म्हणणार नाही भक्ती केल्याने प्राप्ती होत नाही. भक्ती तुम्ही मनाभावापासून करून बघा. जर प्राप्ती झाली नाही तर पुन्हा मला प्रश्न करा का हो ताई तुम्ही म्हणलात भक्ती मनाभावापासून केल्यानंतर प्राप्ती होत नाही. होते परंतु ती मनाभावापासून करावी लागते. जर तुम्ही खूप मनाभावापासून भक्ती करत असाल प्राप्ती झाली नाही तर पुन्हा माझ्याकडे या मी तुम्हाला सांगते त्याचा उपाय पुन्हा काय केलं पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. पुढे जाऊन ब्रह्मदेवाचा जन्म कसा होतो. ब्रह्मदेवाचा जन्म कसा होतो तर ब्रह्मदेवाचा जन्म नाभीतून झाला. ब्रह्मदेवाचा जन्म कुठून झाला भगवान परमात्म्याच्या नाभीतून झाला. तो नाभीतून कसा झाला खूप प्रयत्न केले. ब्रह्मदेवानी खूप प्रयत्न केले. प्रयत्न लावला की आमचा जन्म कोठून झाला. जन्म झाल्यानंतर ब्रह्मदेवानी काय केलं पुन्हा आत गेले परंतु त्यांना समजलं नाही. त्यांना आणखी देखील समजलं नाही की आपला जन्म कुठून झाला. तर ब्रह्मदेवांचा जन्म कुठून झाला तर नाभीतून झाला. कुणाच्या भगवान परमात्मा. भगवान परमात्म्याने काय केलं ही सृष्टी कशी निर्माण केली हो मंथून निर्माण केली. भगवान परमात्म्याला एकटे राहू वाटलं नाही म्हणून त्यांनी काय केलं ही सगळी सृष्टी निर्माण केली. राहू वाटेल का एकट्याला
जर तुम्हाला एकट्याला जर जन्म दिला भगवान परमात्म्याने, तुम्ही कसं राहणार? सगळं तुमच्या, हे गाव सगळं तुमच्या नावावर आहे, दुकान सगळे नावावर आहेत, परंतु तुम्हाला कोणीच नाही साथीला, तुम्ही एकटेच आहात. राहू वाटेल का? राहू वाटणार नाही. मग भगवान परमात्म्याने काय केलं? एकट्याला राहू वाटलं नाही म्हणून ही काय केली? मंथून सृष्टी निर्माण केली. एकट्याला भगवान परमात्म्याला राहू वाटलं नाही, त्यांनी सृष्टी निर्माण केली. ही सृष्टी निर्माण केल्यानंतर आपण इथे आपण काय, ही सृष्टीमध्ये मंथून निर्माण केल्यानंतर आपण आज इथे काय करत आहोत? कथामृत ऐकत आहोत. भगवान परमात्म्याने काय केलं? मंथून निर्माण केली. आज आपण येथे आहोत. आपण ऐकलं की मी काल काय सांगितले, उद्या काय करायचंय? महादेवांची स्तुती ऐकायची सांगितले ना. महादेवांची स्तुती ऐकायचंय, ते आपल्याला पुढे ऐकायचंय. तुम्ही म्हणाल ताईंनी दुसरेच काही काही सांगितलं, महादेवाची स्तुती सांगितली नाही असं म्हणायचं. म्हणू नका, आणखी आपल्याला भरपूर टाइम आहे, आणखी 1 तास आहे. आपल्याला सृष्टी कशी निर्माण केली? मंथून निर्माण केली. पुढे कपिल देवांचा जन्म झाला. कोणाचा? कपिल देवाचा जन्म झाला. कपिल देवाचा जन्म झाल्यानंतर देवहूतीचा भक्तीशी महिमा. भक्ती म्हणजे काय? कालच ऐकलो. भक्ती म्हणजे काय? भक्तीने मुक्ती प्राप्ती होते. आपल्याला जर मुक्तीच्या वाटेला जायचं असेल तर आपल्याला काय करावे लागेल? भक्ती करावी लागेल. तेव्हा आपल्याला काय मिळते? मुक्ती मिळते, नाहीतर मिळणार नाही. म्हणून सर्वांनी भक्ती केली पाहिजे. भक्ती शिवाय उपाय कोणताही उपाय नाही, ती भक्ती. देवहूतीने काय केली? भक्ती केली. भक्ती योगाचा मार्ग महिमा सांगितला. तो महिमा आपल्याला देखील केला पाहिजे. आपल्याला देखील भक्ती केली पाहिजे, भक्तीच्या मार्गाला निघालो पाहिजे. पहा, आपल्या समोर जर 2 मुद्दे पाडले, सकारात्मक आणि नकारात्मक. कसे? सकारात्मक आणि नकारात्मक. सकारात्मक कडे जर आपण गेलो तर ते काय प्राप्ती होईल आपल्याला? सकारात्मक विचार कसे असतात बरं? सकारात्मक विचार केल्यानंतर आपल्याला मुक्ती प्राप्त होईल. नकारात्मक विचार केल्यानंतर आपल्याला मुक्ती प्राप्ती होणार नाही, आपण मुक्तीच्या मार्गाला जाणार नाही. आपल्याला कशी विचार केले पाहिजे? सकारात्मक विचार केले पाहिजे. ते कसे? तर भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. नकारात्मक विचार कसे? तुम्हाला मुद्दे मांडायचेच झाले, सारासार विचार करा उठाउठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सारासार विचार केला पाहिजे. कसा? सकारात्मक. सारासार विचारामध्ये जर आपण विचार केलो तर त्यामध्ये 3 मुद्दे देखील पडतात. ते कसे मुद्दे पडतात? सार्थक, अनर्थक. आपण 2 मुद्दे घेऊ, अनर्थक आणि सार्थक. अनर्थक म्हणजेच सकारात्मक आणि सार्थक. अनर्थक म्हणजेच नकारात्मक आणि सार्थक म्हणजे सकारात्मक. असे किती मुद्दे? 2 मुद्दे. कारण आपल्याला भक्तीचा महिमा पाहायचा आहे. पुढे चालून भक्तीचा महिमा कसा आहे? सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे आपल्याला पाहायचंय. सकारात्मक आहे हे तर सर्वांनाच माहित आहे, परंतु कसा गेला पाहिजे? त्या मार्गाला कसं गेलं पाहिजे? कुठून कसं गेलं पाहिजे हे पाहिजे. नकारात्मक विचार करायचं झाला, आपण काय करतो? देवाचं नाव घेत नाही, शेजारणीची शेजारणीला चाडी लावतो. हे केल्याशिवाय आपलं मन भरत नाही. हे विचार नकारात्मक. आपलं मनच भरत नाही.
एखादीने शेजारणीचं काहीतरी सांगितलं, नाहीतर तुम्हाला शेजारणीचं काहीतरी महत्वाचं पॉइंट कळाल्यानंतर तुम्ही काय करता, तुम्हाला राहत नाही. एखाद्या गावकऱ्यांनी येऊन सांगितलं, ह्या दिवशी पायलताईंची सेवा ठेवायची. माझाच मुद्दा घेते मी, दुसऱ्यांचं कोणाचं घेत नाही. पायलताईंची सेवा ठेवायची एका गावकऱ्यांनी एका आजींना सांगितलं, आणि शेवटी इतकंच सांगितले, कुणाला सांगू नका बर का. त्यांनी काय सांगितलं, कुणाला सांगू नका नाहीतर गावकरी ओरडतील. ते मीटिंग मध्ये पाहू. त्या आजीचं तोंड शांत बसेल का? हो नाही. ती लगेच दुसऱ्या आजीकडे जाणार आणि म्हणणार की ह्या दिवशी त्या पायलताईंची सेवा ठेवावी म्हणतात, आणि शेवटी सांगून येणार, कुणाला सांगू नका बर का. ती म्हातारी गावभर पसरवणार आणि सर्वांना म्हणणार, कुणाला सांगू नका. अख्ख्या गावाला माहिती झालं. आणखी तिच्या तोंडात एकच शब्द, कुणाला सांगू नका. हे काय झाले, नकारात्मक विचार झाले. शेजारणीची शेजारणीला चाडी लावायला इतकी मजा येते, इतकी मजा येते, ती मजा कशातच नाही, कशातच नाही, कोणत्याच गोष्टीत नाही. भक्ती जर करायची असेल तर शेजारणीची चाडी लावून जमणार नाही. तर शेजारणीचं चांगलं म्हटल्यानंतर भक्ती होईल. शेजारणीची चाडी कशी लावली पाहिजे सांगू का? लावली पाहिजे नाही हे सांगू का? लावली पाहिजे सांगू? लावली पाहिजे, लावली पाहिजे. मला वाटते शेजारणीची चाडी लावता तुम्ही, लावतात का नाही? शेजारणीची चाडी कधीच लावली पाहिजे गेली त्या शेजारणीला त्रास होतो. मग शेजारणीला त्रास झालेला त्याच्या दुप्पट तुम्हाला त्रास करणार आहे भगवंत. भगवंत प्रत्येकाचं. आता तुम्ही काय बोलला, ए नालायक, देवाने लिहिलं ए नालायक. मी काय म्हणले, ए नालायक. देवाने लगेच लिहिलं माझं, मी काय शिवी दिली, नालायक. देवाने लगेच लिहिलं. देवाला खूप डोळे. प्रत्येकाचं नशीब एका डायरी मध्ये लिहितात आणि पाहतात किती तुम्ही पाप केलात, आणि त्या पापाचं कर्म तुम्हाला दिल्याशिवाय ठेवत नाही. तुमची जर मृत्यू जरी झाली तर पुढच्या जन्मात तुम्हाला पाप फेडावे लागतात. परंतु असं तसं नाही. 84 लक्ष योनीचा फेरा घालून तुम्हाला काय करावे लागेल, पुढे यावे लागेल. 84 लक्ष योनी. भक्ती विना जिने जळला जिरवारी, संसार भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देहवारा मग लागे. हा एक एक योनी
कुत्र्याच्या जन्मी जावंच लागतं, गाढवाच्या जन्मी जावंच लागतं. जेव्हा आपण मनुष्य असतो, आपण जेव्हा मृत्यू लोकात आलो असताना जेव्हा घाण कुत्रे आपल्या समोरून जातात, तो कुत्रा आपल्याला व्हायचंच आहे जर पाप केलं तर, नाहीतर नाही. डायरेक्ट तुम्हाला स्वर्गात नेतील. एकही पाप करू नका, तर प्रत्येक क्षणी तुम्ही रामकृष्ण हरी राम राम असं भजन करा, काहीतरी भजन करा. राम राम भजन केल्यानंतर काय होतं? मुक्ती भेटते. राम राम या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, ते आपल्याला उद्या पाहिजे. आता आपण एखादा भजन घेऊ. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे. सर्वांनी म्हणायचंय आता, हात वरी करा आणि सर्वांनी भजन करा. हात वर करा, हात राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, म्हटलं पाहिजे. सर्वांनी हात वर करा म्हणल्यानंतर सर्वांनी हात वर केलं पाहिजे का? कारण सर्वांना हात आहेत, कुणाला हात नाही तसं कोणीही नाही असं मला वाटतं. तर तुम्हाला हात आहेत का ते तुम्ही पहा. मला तर वाटतं सर्वांनाच हात आहेत. मग सर्वांनी भजन आल्यानंतर टाळ्या वाजवल्या पाहिजे, मुखाने नाम घेतलं पाहिजे. हा नाम वाया जात नाही, येतो पुन्हा तुम्हाला कामी, म्हणून नाम घेत जा. देहूतीने देवाची भक्ती केल्यानंतर तिला मुक्ती प्राप्त झाली. तिने भक्ती कशी केली? नकारात्मक केली का?
नकारात्मक केली का? तर नाही. तिने भक्ती कशी केली? तर तिने सकारात्मक भक्ती केली. सकारात्मक भक्ती कशी केली पाहिजे? आपण मागेच प्रमाण घेतला, सारासार विचार करा उठाउठी. सारासार विचार केला पाहिजे. कसा? उठता बसता खाता पिता जेवता झोपता आपण काय केलं पाहिजे? देवाचं नाम घेतलं पाहिजे. हरी बोला खाता हरी बोला हरी बोला हरी बोला उठता बैसता हरि बोला उठता बैसता हरि बोला ही तुम्ही जप करा, परंतु एकाच देवाचं जप करा. तेव्हा काय होतं? तर सकारात्मक विचाराने आपण भगवान परमात्म्याची काय करून घेऊ शकतो? प्राप्ती करून घेऊ शकतो. कशाने? तर भक्ती मार्गाने आपण भगवान परमात्म्याची प्राप्ती करायला आपल्याला अवघड जाणार नाही. फक्त मनापासून करा. देहूतीने काय केलं? भक्ती करून काय केलं? मुक्ती प्राप्त झाली. मुक्ती प्राप्त झाली. आता आला शंभूंचा, महादेवांचा. आता आपण पाहायचंय की महादेवांनी काय केलं, सती मातेंनी काय केलं. ऋषींच्या, शंभू मुनींच्या एक कन्या, किती 60 कन्या होत्या. 60 कन्या काय केल्या त्यांनी? काही ऋषी मुनींना दिल्या, काही ऋषी मुनींना, काही ऋषींना, आणि किती अशा करून किती एक कन्या दिल्या. परंतु एक कन्या उरली, ती म्हणजे सती माता. त्या सती मातांना काय केलं? शंभूंना दिले. कोणाला? महादेवांना, शिवांना. त्यांनी सती मातेला महादेवांना दिले. महादेवांना दिल्यानंतर कन्यादान, काय म्हणतात त्याला? कन्या दिले म्हणजे कन्यादान म्हणतात. कन्यादान केली. 60च्या 60 कन्यादान केल्या. शेवटीची कन्या महादेवांना दिली. महादेवांचा स्वारी कोण हो? महादेवांचा स्वारी नंदी. कोण? महादेवाचा स्वारी नंदी. महादेवांना कोठे जायचं असलं की नंदीवर बसून जायचे. त्यांचा वाहनच होता तो. आता 60 कन्या होत्या म्हटल्यानंतर 60 कन्यामधून एक कन्या गरीब घरी गेली, परंतु बाकीच्या श्रीमंत घरी गेल्या. श्रीमंत घरी गेल्या. वैकुंठामध्ये, स्वर्गामध्ये देखील कार्यक्रम असतात देवांचे. देवांचे कार्यक्रम ठेवले. कार्यक्रमामध्ये काय झालं? महादेव
इतके देवाच्या भक्तीमध्ये मग्न झाले होते, इतके मग्न झाले होते. कार्यक्रम चालू असताना, सुरू असताना महादेवांनी पाहिलं दक्ष राजा आले. दक्ष राजा आले, परंतु आपल्या सासऱ्याचं आगमन केलं नाही, स्वागत केलं नाही, मान सन्मान दिला नाही. महादेवांनी काय केलं, इतके मग्न झाले होते. आता भक्तीमध्ये मग्न एखादा मनुष्य जर झाला, मनुष्य असो एखादा देव असो, जर तो एकदा की भक्तीमध्ये मग्न झाला, त्याला पुन्हा काही सुचत नाही. पुढे कोण आलंय, कोण चाललंय हे काहीच समजत नाही. दक्ष राजा आले, त्यांचा मान सन्मान केला नाही, रागारागाने निघून गेले. माझा मान सन्मान केला नाही. आपल्याकडे देखील जर सासऱ्याचं मान सन्मान केला नाही तर सासरे रागवतात, पुन्हा ते बोलवत नाहीत आपल्याला. काय काम आहे त्याचं, त्यांनी माझा मान सन्मान केला नाही. जावाई येते, माझा मान सन्मान केला पाहिजे, तेव्हाच मी जाणार ना. काही काही जागी इतकं लाड करतात जावयाला, जावयाला सासू सासरी इतकं लाड करतात, इतकं लाड करतात, त्या जावयाला आपल्या डोक्यावरच बसवून घेतात. सांगायचं झालं, हा तुम्ही ताई म्हणला तर डोक्यावर बसवून घेतात. प्रश्न पडला असेल तुम्हाला. एका जागी एक जावाई निघाला सासरवाडीला. सासरवाडीला गेल्यानंतर सासरवाडीत 4 दिवस राहिले. त्या सासू सासऱ्यांना वाटलं राहीन 4 दिवस जावाई, पुन्हा निघूनच जाईल ना, पुन्हा कशाला राहील, म्हणून तरी तो जावाई तिथेच थांबला. सासू सासरी एके दिवशी जावाई जवळ गेले व म्हणायला लागले की जावाई बापू, तुम्ही खूप दिवस झाले इथे थांबताय, घराकडे भांडणं झाली का, काही बायकोशी भांडणं झाली की आई वडिलांशी, कोणाशी भांडणं झालीत का, ते तुमची काळजी करत असतील. काही नाही ओ सासरे, सासरे बुवा काहीच नाही, उभं राहतोय, राहिले. आता किती सोसणार, किती ओझ उचलणार, काही काम करायचं नाही, वर त्या पलंगावर पडायचं, काहीच काम नाही. किती सोसणार, सोसून सोसून तर किती सोसणार. त्यांनी एक विचार केला, त्यांनी एक ठरवलं, आता काहीतरी करावं लागेल, तेव्हाच हा जावई निघून जाणार. म्हणून त्यांनी एक प्लॅन केला. प्लॅन मध्ये असा होता की तो जावाई जेवायला बसला, जेवायला बसल्यानंतर तुम्ही म्हणणार मीठ का नाही घातलं, तू उरपाटी बोल, उरपाटी बोलल्यानंतर आपण दोघं भांडणं करू आणि तितक्यात लाईट बंद करायची, मारायचं गादीवर, मग तो जावाई बापू पळून जाणार. म्हणून असं प्लॅन केलं. आता प्लॅन सक्सेस झालं. त्यांनी जेवाय केलं, मीठ घातली नव्हती, हटकून बर का, म्हातारी मीठ घातली नाही. मग पुन्हा जेवायला बसले जावाई बापू आणि सासरे बुवा, दोघे जेवायला बसले. सासऱ्यांनी पहिला घास खाल्ला. का ग म्हातारे, मीठ का घातलं नाहीस भाजीत? तेव्हा ती म्हातारी म्हणायला लागली, काय इतक्या म्हातारपणी तुम्हाला लई चवणा खावा वाटलाय का? खावा गपचूप, काही नाही भेटणार तुम्हाला. एवढं तरी केलं, एवढं तरी माना, उद्यापासून एवढं बी देणार नाही बघा, अशी म्हटली. तू मला उरपटी बोलतेस, घ्या. त्यांचं प्लॅन होतं, थोडीच ती भांडण होतं नाही. त्यांनी प्लॅन केलं, निघाले. मग पुन्हा तो म्हातारा उठला, थांब तू, काठी घेऊन गेला. म्हातारीने एक तिकडं भीतीला हाणलं बरं का, त्या म्हाताऱ्याला हाणलं नाही, भीतीला एक भांड हाणलं. तू मला मारतेस, थांब तू. सगळ्या घराची लाईट बंद केली म्हातारीने आत जाऊन, आणि बेडरूम मध्ये जाऊन त्या काठीने पलंगावर धपाधप धपाधप धपाधप
कसं हाणतात दाखवा पकवा मृदुंगाचार्य. हाणायला लागल्यानंतर तो जावाई काय केला, सोडवायला गेला. कुणाला? सासूबाईला सोडवावं खूप लागत असेल म्हणून तो पळून गेला, नाही तर आत गेला. अंधारात आता कसं करावं म्हणून त्या म्हातारीने काय केलं, त्या म्हातारीला सोडून दिलं आणि त्या जावाईला धरून थांब तू थांब म्हणून हाणायला लागला. त्यांचं प्लॅनच होतं ते, थांब तू. अहो जावाई बापू सोडा, अहो सासरी बुवा सोडा, तुम्ही जावा जावाई बापू, आम्हाला काही सांगू नका, आमच्या दोघांचं भांडण नाही ते आम्ही दोघं बघून घेऊ, जावा तुम्ही. अहो मीच आहे मीच, ते कोण का ना माझ्या बापाचं बाप काही ना, मी हिला सोडणार नाही. अहो मी आहे ओ, येऊ द्या कोणी येऊ द्या, माझ्या बापाचा बाप येऊ द्या, मी सोडणार नाही कुणाला. मग तो जावाई बापू एकदा ह्या सासूरवाडीतून निघून गेला, पुन्हा कधीच आला नाही, कधी बघायला देखील आला नाही. म्हणून लई डोक्यावर चढवून घेऊ नाही. दक्ष राजांना राग आला, दक्ष राजांनी डोक्यावर चढवलं नाही. दक्ष राजा निघाले आणि यज्ञाचा कार्यक्रम ठेवला. यज्ञाच्या कार्यक्रमामध्ये सर्व देव देवतांना आमंत्रित केलं, परंतु महादेवाला केलं नाही. महादेवाला केलं नाही. आणि महादेवाच्या घरासमोरूनच काय जात होते, विमान जात होते. कुठे? दक्ष राजाच्या येथे. नारद मुनी वगैरे जात असताना त्यांनी विचारलं सती मातेला, का हो तुम्ही येणार नाही का? कुठे? मला माहिती नाही. माहिती नाही म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुमच्या वडिलाच्या घरी यज्ञाचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्हाला माहिती नाही? ते निघाले, विमानामध्ये बसले. नारद मुनी सर्वजण सती माता महादेवाकडे आल्या व म्हणायला लागल्या, अहो का हो, वडिलांच्या घरी कार्यक्रम आहे, मग मी जाऊ का? महादेवांनी सांगितलं, नको, आपल्याला आमंत्रण दिलं नाही, आपण कशाला जायचं? तेव्हा सती मातेने शास्त्राचा वाक्य सांगितला, म्हणायला लागल्या, गुरुच्या देवाकड, गुरुकड आणि आई वडिलांकर आमंत्रण लागत नाही. जायचं असेल तर आमंत्रण लागत नाही, स्वतःहून जायचं असतं. शास्त्र घातल्यानंतर महादेवांना बोलायला जागा उरली नाही. महादेवांनी सांगितलं, जा. सती माता बॅग घेतल्या, काय काय घ्यायचं होतं ते घेतल्या आणि नंदीवर बसून स्वारी करत निघाल्या गेल्या. तिथे गेल्यानंतर तिचं स्वागत कोणी केलं नाही, आगमन कोणी केलं नाही. त्या आपल्या आईकडे गेल्या, आईला म्हणाल्या, आई बरीस का ग? प्रत्येक मुलगी आईकडे गेल्यानंतर पहिला वाक्य म्हणते, बरीस का, बरा का, चांगलंय ना, हे वाक्य बोलते. मग सांगितलं, तिच्या आईंनी सांगितलं की बापाकडे जायचं नाही, बोलायचं नाही. तुला आमंत्रण दिलं नसताना तू आलीस, काय काम होतं तुझं? स्वागत केलं नाही, अपमान केला, मान दिला नाही. बहिणींकडे गेली, बहिणींना म्हणायला लागली, दीदी मी आले. त्या बहिणी म्हणायला लागल्या, कशाला आलीस? तुला कोण आमंत्रण दिलं? बघ, आम्ही विमानानं आलो, आम्ही विमानानं आलो, तू कशाने आलीस? त्या नंदीवर बसून, तसल्या नंदीवर बसून आलीस घाण तू? आम्ही विमानावर आलो, विमानात बसून आलो आम्ही. तुझं घर कसलंय ते फुटक? आमचं घर किती भारी आहे होतो. मी मगाशिकच तुम्हाला सांगितले, श्रीमंतीचा गर्व अहंकार होतो आणि जास्त करून तर गरीबा जागी होतो. जो गरीब भेटला ना त्याच्या जागी खूप 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 अहंकार चढतो. ती म्हणायला लागली, तुझं घर फुटक, तू या नंदीवर बसून आली, काय आमची इज्जत घालते का तू? आम्ही बघ, आम्ही इतक्या मोठ्या घराण्यात राहतो,
शब्द लागले मनाला, ती बापाकडे गेली. बापाकडे गेल्यानंतर समोर जाऊन थांबल्यानंतर बापांनी काय केलं, तिकडे तोंड केलं. पुन्हा तिकडे जाऊन थांबली, बापांनी इकडे तोंड केलं. पुन्हा इकडे येऊन थांबली. काय आमंत्रण देणार, ते कशाला आलीस तू आणि सारखं माझ्या तोंडाजवळ येतीस? दाखवू नको तुझं तोंड मला. जोपर्यंत सती मातेचं अपमान करत होते दक्ष राजा, तोपर्यंत सहन केले. काय तो महादेव अपमान केला माझा? महादेवावर 2-4 गोष्टी बोलल्या. सती मातेला राग आला. सती माता राग सहन करू शकल्या नाही आणि तेथे अग्निकुंडात त्यांनी काय केली, उडी मारली. उडी मारल्यानंतर नारदांनी जाऊन सांगितलं, काही जणांनी जाऊन सांगितलं महादेवांना, सती मातेंनी काय केलं, देह त्याग केला. त्यांना तेथे मान मिळाला नाही तर अपमान मिळाला, म्हणून त्यांनी काय केलं, देह त्याग केला. महादेवांनी एक आपली जटा काढली, खाली आपटवली. जटा काढली, खाली आपटवली. त्यातून एक बाळ जन्माला आला. तो निघाला. त्याला सांगितलं की तो यज्ञ काय कर, उद्ध्वस्त कर. तो यज्ञ ठेवू नको, उद्ध्वस्त करून टाक. तो निघाला उद्ध्वस्त करण्याकरिता. झाला यज्ञ सुरू झाला, युद्ध सुरू झाला. पूर्ण तो जो यज्ञ होता तो उद्ध्वस्त केला आणि दक्ष राजांची मान कापली. तर तिथे कशामुळे अपमान झाला. जावयाने अगोदर अपमान केला. सती मातेला नको म्हटल्यानंतर देखील सती माता गेल्या. जेव्हा सती माता अग्निकुंडामध्ये उडी मारल्या, तिथून 5 ठिकाण निर्माण झाली. 7-9 ठिकाण 9 ठिकाण निर्माण झाली. तुळजापूरची देवी जवळच आहे. गेला असाल तुम्ही सर्वजण तुळजापूरला, गेलात ना? तुळजापूरच्या देवी, तिथून 9 देवी निर्माण झाल्या. त्यातून एक पार्वती माता देखील होत्या. पार्वती माता देखील होत्या. त्या पार्वती माताच कोण? महादेवाच्या पत्नी. कोण? त्यातून एक महादेवाच्या पत्नी, त्या म्हणजे पार्वती माता. एकदा की महादेवाला राग आला. इतकं क्रोध चढत त्यांना, इतकं क्रोध, ते क्रोध शांत करण्याकरता तो देवालाच यावं लागतं. कोण? विष्णूंना. क्रोध चढल्यानंतर आपल्याला पहा, जर आपल्याला अहंकार चढला तर तो उतारणार. ते अहंकार जर आपलं घालवायचं असेल तर कोण घालवणार? देव. देवच घालवतो, खाली पाडतो. तुम्ही हरभऱ्याच्या झाडावर चढलात ना, त्या हरभऱ्याच्या झाडावरून पडायला 1 सेकंद देखील लागणार नाही. सर्वजण चढला असाल हरभऱ्याच्या झाडावर, त्या झाडावरून 1 मिनिटात पडतो आपण खाली. 1 मिनिटात, 1 मिनिट बी लागत नाही हो. सेकंद म्हणा, 1 क्षण म्हणा, लगे आपण त्या झाडावरून पडतो. म्हणून गर्व केला पाहिजे नाही. गर्व केल्यानंतर सर्वजण लांब पळतात बरं का, कोणीच कुणाचं राहत नाही. जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंतच दुसरे आपले आहेत. एकदा की पैसा गेला ना हातातून, कोणीच कोणाचं नाही. आहे का कोणी कोणाचं? कोणीच कोणाचं नाही. आपण म्हणतो बंगला माझा, सर्व काही माझं आहे. माझी बहीण आहे, माझी आई आहे, माझा भाऊ आहे, सर्वजण माझे आहेत. कोणीच कोणाचं नसतं. नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही
नाही, बहीण नाही ना भाऊ नाही, कोणीच कोणाचं नाही. आपले आई वडील देखील आपले असतात, परंतु अशी एखादी वेळ येऊ शकते, बहीण देखील आपली नाही, भाऊ देखील नाही. कोणती वेळ येते हो? एखादी मुलगी सासरी गेल्यानंतर तिच्या जर नवऱ्याला आजार झाला, तिच्या नवऱ्याला कशाचा तर आजार झाला, परंतु 5-10 लाख रुपये लागते, देतील पैसे देतील, ठीक हो, जोपर्यंत देतील 2 लाख देतील, 3 लाख देतील. 1 महिना 2 महिना किंवा 1 वर्ष इतकंच थांबतील, ह्याच्या पुढे थांबणार नाही. मी पैसे दिले होते, लवकर दे, मला द्यायचे. लगे बहीण म्हणणार या भाऊ म्हणणार, कोणीच कोणाचं नसतं. म्हणून स्वतःसाठी जगायला शिका, स्वतःसाठी करायला शिका. जे काही करायचे ते स्वतःसाठी करा, दुसऱ्यासाठी करू नका. आपण एखादा भजन घ्यायचा आता. श्रीकृष्ण गोविंद. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी, नाथ नारायण वासुदेव. आपला टाइम संपलेला आहे. आणखी सांगते बर का, उद्या काय ऐकायचंय आपल्याला? बळीरामाचा जन्म आहे उद्या. उद्या जन्माची कथा ऐकायची आहे. कुणाची? बळीरामाची जन्माची कथा ऐकायची. उद्या सर्वांनी यायचं. आता ही चिठ्ठ्या मी हलवते, मग पुन्हा खाली ओतते, मग 2 काढायचे तुमच्या समोर. पुन्हा म्हणायचं नाही माझी चिठ्ठी खाली, तुझी चिठ्ठी खाली, हो का? अशी बी हलवते. एक जण कोणतर लहान बाळाला पाठवा. ये शंभू, इकडे ये, वर ये, इथे ये.
बस 2 दिले. नीलाबाई चोपदार म्हेत्रे. वा. राऊबाई संजीव पाटील. कोण कोण येत लवकरात लवकर वर या. या चला पुढे या. टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. वा. दररोज 2-2 साड्या आहेत बर का. येत जावा कथेला. ज्याच्या ज्याच्या नशिबात आहे त्याला त्याला लागणार, ज्याच्या नाही त्याला लागणार नाही. आणि हा साड्या लिहून यायचे बर का. हे काल्या दिवशी आपल्याला एक व्हिडिओ घ्यायचा आहे. हे साड्या एकाच कलरची साड्या दिलीत मी, वेगळे वेगळे कलर नाही आणि वेगळा कपडा देखील नाही. का? कारण कुणीही भांडणे करू नये. मला अशी आली तशी आली. आणखी एक सूचना द्यायची राहिली, काल विसरले मी, जाऊ द्या. परंतु उद्या लाल साडी घालून यायची. उद्या लाल कलरची साडी घालून यायची. हा, सर्वांनी लाल कलरची साडी घाला. आज शेंद्री घालायची होती, कुणी कुणी घातली कुणी नाही. कृष्णाने देखील आपल्या शेंद्रीच घातले. आरतीसाठी सर्व आरतीला या. उठा सर्वांनी तिकडे बसलेले वट्ट्यावर उठून थांबा. आरती चालू आहे आता. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती. भागवत भगवान की है आरती, पाप से अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है. नव जगत जगाने वाला, नव जगत जगाने वाला, नव जगत जगाने वाला. हरि राम हरि राम हरि राम हरि राम. जगमंगल की आरती, पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से तारती. ये शांति गीत पावन पापों को मिटाने वाला, हर दर्श पाने वाला, दर्श पाने वाला. पापियों को पाप से
हरे हरे हरे